लॉक करतं म्हणे, पण ते वापरू शकत नाही. म्हणजे ते सुद्धा बंद करण्याचं काम पण आपण त्या सोशल मीडियाच्या त्या ऍपच्या हातातच द्यायला लागलो. मग आपल्याला देवानं बुद्धी कशासाठी दिलेली आहे? काय करणार आहोत आपण ही बुद्धी घेऊन? असं वाटतं की गंज लागलेला आहे आपल्या ह्या विचार क्षमतेला आणि बुद्धीला. हे सगळे जे दुष्परिणाम आहेत, शारीरिक आरोग्य बिघडत चाललं, ओबेसिटी वाढत चालली, किंवा खूप कृश व्हायला लागले लोक, पचनाचे विकार निर्माण झाले, वेगवेगळे शारीरिक व्याधी निर्माण झाल्या. फक्त शारीरिकच झाल्या का? नाही. किती चिडचिडपणा वाढलेला आहे पहा प्रत्येकाचा. लहान मुलापासून सहनशीलता ही कमी झालेली आहे, कारण हा सोशल मीडियाचा अतिवापर आणि चांगल्या सवयींचा अभाव. व्यायाम कोण करत नाहीये, चांगला आहार खात नाहीये, सत्संग मध्ये राहत नाहीयेत, आणि मग ह्याचा परिणाम काय होतो? चिडचिडपणामध्ये, शारीरिक आरोग्य बिघडण्यामध्ये. एवढंच काय, भावनिक सुद्धा आरोग्य बिघडत चालले. लोक डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत. आत्महत्या करण्याचं सगळी सोबत आहे, शिक्षण आहे, जॉब चांगला आहे, सगळं आहे, कुटुंब चांगलं आहे, पण माणूस कुटुंबामध्ये असून एकटाच आहे आणि तो डिप्रेशन मध्ये चाललाय. त्याला व्यक्त व्हायला जागा नाही. त्याला व्यक्त व्हायचं असेल तर कोणाला ऐकायला वेळ नाही. तुमच्या लहानपणी सुट्टीत आम्ही कितीतरी भावंड एकत्र यायचो मामाच्या घरी. तिथं दंगा मस्ती चालायची. किती छान सुख दुःख वाटलं जायचं. आज मामाचं गाव राहिलंय का हो? गाव गावाच्या ठिकाणी आहे, मामा मामाच्या ठिकाणी आहे. मामा हे एक प्रातिनिधिक उदाहरण, पण कुणाला कुणाकडे जायला किती आवडतं आणि कुणी आलेलं किती आवडतं. इतरांसाठी आपल्याकडे किती वेळ आहे, पण त्या मोबाईल मध्ये आहोत, टीव्ही चॅनल मध्ये आहोत, सगळ्यामध्ये आहोत, पण माणसातच नाही. म्हणून माणसा कधी होशील ना माणूस, कधी लिहून ठेवलंय ते बहिणाबाईंनी. पण आज सुद्धा ते किती, तेव्हाही एवढी अवस्था वाईट नव्हती. आज दयनीय अवस्था झालेली आहे. आणि शिक्षण आहे, सगळं आहे, परंतु माणसामध्ये माणूस पण नाही राहिलेला आहे. मग एवढं आपणच निर्माण केलेलं हे माध्यम आपल्यावरती अधिराज्य गाजवायला लागले. शेट्टी सर नेहमी म्हणत असतात वेगळ्याच गोष्टीसाठी की आपलाच कुत्रा आपल्याला चावतो. पहा, ते व्याख्यानामध्ये वेगळ्या गोष्टीसाठी उदाहरण देत असतात, इथं सुद्धा ते उदाहरण लागू पडतं. मग आपण याच्यावरती असं व्हायला हे वाईट आहे म्हणून चालणार आहे का? त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना आपल्याला